करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एक मोठा खुलासा केला आहे। त्यांनी सांगितले आहेत की वाल्मिक कराड यांना मारण्यासाठी त्यांना एन्काउंटर करण्याची सुपारी देण्यात आली होती। काय तुमची प्रतिक्रिया? 100% होऊ शकता, क्योंकि असा आहे की किती जरी केला तो पोलीस अधिकारी आहे। आणि मी तो असं गृहमंत्री साहेबांना मी तो हे सांगू इच्छितो, त्यांना मला पण कॉल केला होता आणि मला मेसेज पण टाकला आहे की तुम्ही मला सपोर्ट करा। आज कितीही जरी केला तो महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता की पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापर चालू आहे, त्यांना दबावाखाली काम करावं लागते। काही पोलीस अधिकाऱ्यांनी, महिला पोलीस अधिकारी असो किंवा पुरुष पोलीस अधिकारी असो, काही लोकांनी आत्महत्या पण केलेली आहे, पण कसले भाऊनी आत्महत्याचा प्रयत्न नाही केला। हे लोकांचे समोर झुकले नाही, त्यांनी एक कदम उचलला ज्याच्यामध्ये सगळ्यांचा एक खुलासा करत आहे। तो एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला असे लोकांना त्यांचे गृहमंत्रीला त्यांना परत त्यांची जे नोकरी आहे ते द्यायला पाहिजे, माझी तो अशी मागणी आहे। क्योंकि असे चांगले अधिकारी सोबत जरी इतका घाण प्रवृत्तीच्या असे पैसे देऊन त्यांना जे लोकांना तुम्हाला ये काय म्हणतात त्याला की निकालना चाहिए नौकरी पे से, वैसे लोगों को नहीं निकालते हैं, भ्रष्ट लोगों को। आणि जे चांगले अधिकारी असतात त्यांना तुम्ही नोकरीवरती काढताय, तो असंच होणार आहे। आणि जसे आज पोलीस अधिकारी आहे किती जरी केला तो त्या खरं बोलताय की त्यांना वाल्मिक कराडचे इन्काउंटरची सुपारी दिली होती। होऊ शकते, क्योंकि धनंजय मुंडेचे पूरे मोस्ट ऑफ द काले कारनामे वाल्मिक कराडचे कडे आहे, तो होऊ शकता असा। त्यांनी एक अजूनही सांगितलंय की त्यांना एन्काउंटरसाठी 5 ते 50 कोटीची ऑफर दिली जाते। तो ती मी तो बोलते खूप छोटी रक्कम सांगितलेली आहे। हां, खूप मोठी मोठी रक्कम आहे हे लोकांच्याकडे। आज तुम्ही बघा, एक मंत्रीच्या 45-50 हजार कोटीचा बजेट असतो दर वर्षीचा। तो 5 कोटी 10 कोटी तो बहुत छोटी बात है। मैं तो बोलती हूँ 100 कोटी भी दे सकते हैं इनकाउंटर के लिए। पण असं चालतात का त्या ठिकाणी? हां, त्या ठिकाणी तो सगळं असंच पैशाच्या जोरावरही पूर्ण राजकारण चालू आहे। जितका आहे आज तुम्ही बघू शकताय की किती मोठे मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहे। हे लोकांचे मुंडे गुंडा गँग जे आहे ते वाल्मिक कराड तो त्याचा एक मोहरा आहे। असे खूप काही लोक आहे जे आपण बघता, अंजलीताई दमाने आपण दर दिवशी खुलासे करत आहे, तो असे खूप लोक आहे आणि पैसे देऊन दाबण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही आता मागणी केली आहे की रणजित कासले जे त्यांना पुन्हा एकदा नोकरीवर ठेवा। जर त्यांना नोकरीवर ठेवले तर त्यांच्या जीवाचा पण धोका होऊ शकतात ना? नाही, ते जिम्मेदारी तो जरी पोलीस अधिकाऱ्यांची जानवर धोका होऊ शकते, तो फिर नॉर्मल लोकांचा काय होणार आहे? आणि त्या जिम्मेदारी जे त्यांची जीवेची धोक्याची जी जिम्मेदारी आहे ते गृहमंत्रीला घ्यावं लागेल। तरीही त्यांच्या गृहमंत्री खाता जे आहे किती सशक्त आहे ते आपल्याला कळेल ना, की गृहमंत्री किती सशक्त आहे आपल्या महाराष्ट्राचे, ते आपल्याला कळेल। त्यांनी जे आज खुलासे केले आहेत ते आधीच काय नाही केले, आता का केलेत खुलासे? क्योंकि तो नोकरीवरती होते ना, कसले भाऊ जो आहे ते नोकरीवरती होते आणि आज नाही आहे। तो कोणतीही भीती नाही आहे। नोकरीवर जरी पदावर जरी असले तो पदाची भीती असते की नाही माझी नोकरी जाईल, माझ्या ते पुलिसची नोकरी असंच नहीं मिलती है। ठंडे ड्रम में कितने दिन तक रखते हैं, कितना कष्ट करता है नेता, तो कोई ऐसे ही बन जाता है। पर आप देखो एक पुलिस अधिकारी बनने के लिए किती कष्ट करावं लागते, त्याच्यासाठी मतलब त्यांना लवकरच लवकर पदावर घ्या, माझी तो अशी मागणी आहे। कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।